शेतकरी मित्रांनो, सध्या मशागत झालेली आहे, शेत तयार आहे। पेरणीसाठी ज्या पावसाची आपण वाट पाहतोय त्याच्या लहरीपणामुळे आता दुबार पेरणीची बहुतेक शेतकऱ्यांना समस्या उत्पन्न झालेली आहे। पाऊस कधी येतो कधी गायब होऊन जातो याचा भरोसा नाही। त्यात शेतकऱ्यांनी जर उशिरा येणारं सोयाबीन पीक लावलं तर इतर शेतकऱ्यांपेक्षा आता आपण मागे राहू आणि पुन्हा अधिक खर्च होणार। त्यामुळेच जास्तीत जास्त शेतकरी सोयाबीनमध्ये लवकर येणाऱ्या वाणांची निवड करत आहे। या लवकर येणाऱ्या वाणांमध्ये आपण कोणते वाण घेऊ शकतो त्याबद्दलच आजचा हा व्हिडिओ आहे। शेतकरी मित्रांनो, यात सर्वात पहिले वाण मी सांगू इच्छितो ते सर्वांच्या परिचयाचे आहे, ते म्हणजे JS 9305। JS 335च्या सतत पेऱ्यामुळे त्यात काही बुरशीजन्य रोग आणि कीड रोग स्थिर झाल्यामुळे JS 9305 याकडे शेतकरी वळले आहेत। यासाठी जमीन मध्यम आणि हलकी चालेल याचा कालावधी 100 दिवसापेक्षा कमी म्हणजे 90 ते 95 दिवसाचा आहे। रोगप्रतिकार शक्ती 335 पेक्षा बरी आहे। 3-4 दिवस ढगाळ वातावरण राहिल्यास तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जाणवतो। खोडकिडीसाठी प्रतिरोधक काढणीला थोडाफार उशीर झाला तरी शेंगा साबूत राहतात। 25 ते 30 किलो एकरी बियाणे लागतात। याचा ॲव्हरेज 10 ते 12 क्विंटल पर्यंत घेता येतो, व्यवस्थित नियोजन आणि अंतर राहिले तर। त्यानंतर दुसरे वाण मी सांगू इच्छितो ते म्हणजे JS 9705। इतर सोयाबीन वाणांपेक्षा अल्पावधीत येणारा हा वाण आहे। याचा कालावधी 70 ते 75 दिवस एवढा सांगितलेला आहे। मध्यम व हलक्या जमिनीत याची लागवड आपण करू शकतो। रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे। 10 ते 15 पर्यंतचा याचा उतारा मिळू शकतो। एकरी 30 किलो बियाणे घेऊ शकता। त्यानंतर तिसरे वाण म्हणजे ग्रीन गोल्ड 3344। हेही वाण अर्लीमध्ये खूप छान आहे। संभाजीनगर येथून तयार केलेले हे वाण आहे। इतर वाणांमध्ये आपल्याला 2 ते 3 दाण्यांच्या शेंगा पाहावयास मिळतात, परंतु 3344 या वाणांमध्ये 4 दाण्यांच्या शेंगा लागलेली आपल्याला शेंग दिसते। त्यामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत होते। तांबेरा व खोडकिडा रोगास प्रतिरोध। दाण्यांचा आकार मोठा आहे। 25 किलोपर्यंत बियाणे पेरणीला घेऊ शकता। याचा कालावधी 90 ते 95 दिवसाचा आहे। 10 ते 12 क्विंटल ॲव्हरेज एवढा मिळू शकतो। निसर्गाच्या असमतोल वातावरणात हे वाण ताकदीने उभे राहण्यास सक्षम आहे। शेतकरी मित्रांनो, निसर्गाबद्दल आपण गॅरंटी आता घेऊ शकत नाही, परंतु काटेकोर नियोजन, बीज प्रक्रिया, जमिनीचे निर्जंतुकीकरण, पिकांवर येणाऱ्या किडींचे प्रतिबंधात्मक उपाय यावर जर आपण लक्ष दिले तर नक्की आपल्याला यश मिळेल अशी आशा करतो। व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। जय जवान जय किसान।